तुम्हाला सुद्धा नाश्त्यामध्ये रोज रोज तेच तेलकट पदार्थ खायला आवडत नाहीत का? मग तेलाचा एकही थेंब न वापरता कापसासारखा मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार हा नाश्ता नक्की ट्राय करा. चवीला खूपच भन्नाट, चवदार सोबत पौष्टिक सुद्धा आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नाश्ता करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी रवा घालायचा, त्यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर, अर्धी वाटी फ्रेश दही घातलं आहे. आवश्यकतेनुसार पाणी टाकून रवा छान बारीक वाटून घ्यायचा. अशा पद्धतीने छान बारीक असा रवा वाटून घेतला आहे. खूप जास्त घट्ट नाही, खूप जास्त पातळ नाही, असं मिश्रण करायचं. झाकण ठेवून 10 मिनिटे मुरू द्यायचं. चटणी करण्यासाठी 1 वाटी शेंगदाणे भाजून त्याची साले काढून घ्यायची. चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा जिरे, अर्धा इंच आले, 2 हिरवी मिरची, पाव वाटी फ्रेश दही घालायचं. भरपूर कोथिंबीर आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून मिक्सरला छान बारीक अशी चटणी करून घ्यायची. नाश्त्यासोबत खाण्यासाठी मस्त चटकदार अशी चटणी तयार आहे. रवा भिजून सुद्धा 10 मिनिटे झाली आहेत. आता यामध्ये बारीक कापलेला 1 मध्यम आकाराचा टोमॅटो, बारीक कापलेला 1 कांदा घालायचा, 2 हिरवी मिरची बारीक कापून 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घातली आहेत. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीचं मिश्रण बनवून घ्यायचं. सगळ्यात शेवटी 1 पॅकेट इनो, त्याच्यावरती थोडंसं पाणी घालायचं व मिक्स करून घ्यायचं. इनो टाकल्यानंतर लगेचच नाश्ता बनवायचा आहे. तर अगदी किंचितसं तेल लावलेल्या डब्यामध्ये मिश्रण ओतून घेतलं. स्टीमरमध्ये ठेवून झाकण ठेवायचं. हाय फ्लेमवर 15 मिनिटे नाश्ता वाफून घ्यायचा. 15 मिनिटानंतर नाश्ता बाहेर काढून थंड करून आवडीनुसार कट करून घ्यायचा. एकही थेंब तेलाचा न वापरता मस्त चटकदार व पौष्टिक नाश्ता तयार आहे.